थांबा जरा. आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तुमचं लक्ष जाईल तुमच्या घरासमोर, गच्चीवर किंवा अंगणात येणाऱ्या त्या साध्या कावळ्यांकडे. कारण अनेक जण विचारतात, कावळ्याला अन्न दिलं तर पितृदोष कमी होतो का? आणि स्वामी या विषयी नेमकं काय सांगतात? तर नमस्कार, जय जय स्वामी समर्थ. आजचा विषय खूप श्रद्धेचा आहे, अनुभवाचा आहे आणि हजारो वर्षांच्या परंपरेशी जोडलेला आहे. आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की कावळा म्हणजे पितरांचा दूत. अमावस्या, श्राद्धाला, पितृपक्षात आधी कावळ्याला अन्न दिलं जातं. पण हे फक्त रूढी आहे का, की यामागे काही खोल अर्थ आहेत? स्वामी सांगतात की बाळा, जे डोळ्यांना दिसत नाही ते नेहमीच नसतं असं नाही. पितर म्हणजे फक्त गेलेली माणसंच नाहीत, तर ते आपल्या रक्तात आहेत, आपल्या संस्कारात आहेत, आपल्या प्रारब्धात आहेत. आणि जेव्हा पितर असंतुष्ट असतात तेव्हा घरात न कळत अडथळे येत असतात. कामं अडकतात, पैसा थांबतो आणि मन अस्वस्थ राहतं. आता प्रश्न येतो, कावळ्याचाच संबंध पितरांशी का जोडला गेला? तर कावळा हा असा पक्षी आहे जो सर्वात आधी अन्न शोधतो, सर्वात आधी संकेत देतो आणि जे टाळलं जातं ते तो स्वीकारतो. स्वामी सांगतात, जो तुच्छ मानला जातो त्यातही माझीच योजना असते. श्राद्धाच्या वेळी जेव्हा कावळा अन्न स्वीकारतो तेव्हा असं मानलं जातं की पितरांनी ते अन्न स्वीकारलं. म्हणजे कावळ्याला अन्न देणं हे फक्त पक्षाला खाऊ घालणं नाही, तर ती पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आहे. पण इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे. कावळ्याला अन्न दिलं म्हणूनच पितृदोष संपतो असं अंधश्रद्धेने मानू नका. कारण स्वामी स्पष्ट सांगतात, भाव शुद्ध असेल तरच कृपा मिळते. जर कावळ्याला अन्न देताना मनात भीती असेल किंवा फक्त संकट टळावं म्हणून केलं असेल तर त्याचा तो अर्थ राहतच नाही. पण जर मनात भाव असेल, माझ्या पितरांना शांती मिळो, त्यांची कृपा माझ्यावर राहो, तर तो तुमचा भावच मोठा उपाय ठरत असतो. कधी कधी लोक म्हणतात, आमच्या घरात पितृदोष आहे का? तर स्वामी सांगतात, त्यापेक्षा स्वतःला विचारा, आपण कधी आपल्या पूर्वजांना आठवलं आहे का? कावळ्याला अन्न देताना एक क्षण डोळे बंद करा आणि मनात आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना आठवा आणि शांतपणे अन्न ठेवा. हे रोज करायलाच हवं असं नाही, पण जेव्हा केलं जाईल ना तेव्हा खूप श्रद्धेने करा. स्वामी म्हणतात, उपाय मोठा नसतो बाळा, भावना मोठी असते. काही घरात कावळा रोज येतो, काही ठिकाणी तर कधीच दिसत नाही. याचा अर्थ शुभ अशुभ लावण्यातच नाही, तर आपण त्याकडे कसं पाहतो यात आहे. जर कावळा तुमच्या घरासमोर येत असेल, त्याला हाकलू नका, त्याचा अपमान करू नका. तो काहीतरी मागायला आलेला नसतो, तो
तो तुम्हाला आठवण करून द्यायला आलेला असतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण देवाला विसरत नाही, पण पितरांना मात्र विसरतो. आणि म्हणूनच स्वामींच्या सेवेत ही छोटी गोष्ट फार मोठा बदल घडवू शकते. आज मी हे केवळ सगळं सांगितलं ते कोणाला घाबरवण्यासाठी नाही, तर मन शांत करण्यासाठी. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे दोष टिकतच नाहीत. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी कावळ्याला अन्न देताना आपल्या पितरांना मनापासून आठवलं आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या माणसांपर्यंत पोहोचवा म्हणून शेअर करा. आणि स्वामींचे असेच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.